ठाण्यातल्या रवी वर्मानं 14 पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाकिस्तानला पाठवली आहे। एटीएसनं अटक केलेल्या रवी वर्माबाबत धक्कादायक खुलासे आता समोर आलेत। तर तिकडे नागपुरात सुनीता जमगाडे हिनं हेरगिरी केली आहे का असा संशय तपास यंत्रणांना आहे। पाहुयात एक रिपोर्ट। ठाण्यातला रवी पाकचा एजंट, नौदलाची सिक्रेट माहिती लीक केली। नागपूरची सुनीता देखील पाकिस्तानची हेर। ठाण्यातल्या एटीएसनं अटक केलेल्या तरुणाबाबत धक्कादायक खुलासे समोर आले। हेरगिरीच्या आरोपाखाली रवी वर्माला अटक करण्यात आली आहे। रवी वर्मानं 14 पाणबुड्या आणि युद्धनौकांची माहिती पाकिस्तानला पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या। अटक करण्यात आलेला रवी वर्मा हा नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करतो। तिथे ज्या पाणबुड्या आणि युद्धनौकांमध्ये तो काम करायचा त्याची सर्व माहिती त्यानं पाकिस्तानला पुरवल्याची माहिती समोर आली आहे। रवी वर्मा पाकिस्तानच्या 2 फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता। पायल शर्मा आणि इस्प्रीत अशी या 2 पाकिस्तानी व्यक्तींच्या फेसबुकची नावं आहेत। त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि भारताची संवेदनशील माहिती पाकिस्ताननं काढून घेतल्याचा धक्कादायक खुलासा चौकशीतून समोर आलाय। दरम्यान नेव्हल डॉकमध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नसल्यानं तो हे सगळं लक्षात ठेवून ती माहिती ऑडिओ आणि टेक्स्टच्या स्वरूपात तसंच चित्र काढून पाठवायचा असंही तपासात उघड झालंय। काही दिवसांपूर्वी ठरलेलं रवी वर्माचं लग्न आता मोडलंय। त्याची आई अयोध्या गावातून परत आली आहे। माझा मुलगा निर्दोष असल्याचं रवीची आई रेखा वर्मा म्हणते आहे। हमारे बेटे को खाली छोड़ तो बस, हमारा योगी से इतनी मिलती है हमारे बच्चे की। उसकी शादी होने वाली थी, बोला था मम्मी मेरा शादी कर दे। 1 साल पहले अभी 1 साल पहले ये बोला था ऐसे, अभी क्या बोलता है मम्मी मेरा शादी जल्दी से जल्दी कर, मेरा परिवार लेके आ। मैं बोले ठीक है बेटा, मैं चल गाँव में चल, आप लोग गाँव में रहेंगे, हम अयोध्या के रहने वाले, इधर के भी नहीं। तिकडे नागपुरात सुनीता जामगडेला 2 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सुनीता जामगडे विरोधात हेरगिरी प्रकरणात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला। सुनीता जामगडे ही भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली होती। सुनीता पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती का असा संशय तपास यंत्रणेला आहे। तर सुनीता सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील नागरिकांच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालंय। राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून सुनीता जामगडेची चौकशी होणार आहे अशी माहिती नागपूर पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे। सुनीतानं तिचा मोबाईल फॉर्मॅट केल्याची देखील माहिती आहे। सायबर पोलीस सुनीताच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर करतायत। तिनं काही संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली का याचा तपासही पोलीस करत आहेत। अजूनपर्यंत प्राथमिक चौकशीमध्ये अशी कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याकडे नाही आहे, परंतु आपल्याला ते सोशल मीडियावर काही पाकिस्तानी नागरिकांसोबत चॅटिंग केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। परंतु नागपूरमधल्या काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन शेअर केल्याचं माहिती नाही आहे त्याच्यामध्ये, परंतु आपला तो ॲक्च्युली इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट असणार आहे की इथल्या काही सेन्सिटिव्ह जागा असतील किंवा इतर कुठलीही माहिती असेल आपल्या भारतीय सिक्युरिटी संबंधी ते कुठे शेअर करण्यात आलेली आहे का ते सर्व आपल्या एकदा कस्टडीमध्ये महिला आल्यानंतर क्लिअर होईल। सुनीता जामगडे हिनं हेरगिरी केली का? नागपुरातील संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, रेल्वे स्टेशन याबाबत संवेदनशील माहिती दिली का याचा तपासही विविध तपास यंत्रणा करणार आहेत। तिच्यावर हेरगिरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील चौकशी सुरू आहे। सुनीता भारतात आल्यानंतर तिची स्थिती सामान्य नसून नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयात उपचार सुरू असल्याचं आई निर्मला जामगडेंनी सांगितलंय। सुनीता कुठे गेली काही माहित नाही, कुठे गेले काय गेले मला काही नाही सांगत। सुनीता इथेच राहत होती? हो हो, काहीच नाही। जावाच्या मुलाला म्हणे चाल म्हणे कपडे घेऊन देते म्हणे, चाल म्हणे झालं। कुठं काम करते? हे साड्या वाड्या भेटते। कोण? सुनीता? हो। तुम्हाला तर हे माहिती आहे का की तुमची पोरगी पाकिस्तानमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होती? नाही, काहीच नाही, मला काहीच नाही माहीत। काय सांगून गेले होते? काहीच नाही सांगितलं, काहीच नाही। ऑपरेशन सिंदूर नंतर देशात अनेक हेर पकडले गेल्याचं आपण पाहिलं। त्यात आता या महाराष्ट्रातील 2 जणांची नावं समोर आली आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रकरणी कोणते पुरावे हाती लागतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।
कृष्णा सोनारवाडकर आणि गजानन उमाटेसह गणेश थोरात, TV9 मराठी.